हॅलो गाईज. सो लास्ट व्हिडिओमध्ये मला कमेंट आली होती की मला डार्क सर्कलसाठी व्हिडिओ हवी आहे म्हणून. सो मी व्हिडिओ बनवली आहे. बट ती व्हिडिओ तुम्हाला संडेलाच बघायला भेटेल, कारण की माझा एक शेड्यूल बनलेला आहे. सो त्या शेड्यूलनुसार फार्मसीचे जेही व्हिडिओ असतील किंवा काही टिप्स वगैरे असतील हेल्थ रिलेटेड, ते तुम्हाला म्हणजे संडेला भेटतील. सो मी व्हिडिओ वगैरे अपलोड करीन संडेला. सो संडेला आठवणीने तुम्ही ती व्हिडिओ बघा. ज्यांनाही डार्क सर्कल आहेत, जसे की माझ्या स्किनचा कलर ज्यांचा असेल, गव्हाचा रंग म्हणू शकतो आपण किंवा सावळा रंग म्हणू शकतो, त्यांना डार्क सर्कल मोस्टली खूप कमी दिसून येतात. जसं की मला तर अजिबात नाही आहे डार्क सर्कल. मी कधी यूज केलं नाही आहे क्रीम. हां, बट मला माहिती आहे की कुठले चांगले आहेत कुठले नाहीत, बिकॉज ऑफ खूप सारे विकलेत मी स्वतः. आणि कस्टमरचे फीडबॅक येतात आणि प्लस डॉक्टरांकडून पण आम्हाला काही गोष्टी माहिती पडतात. त्यानुसार मी तुम्हाला चांगली क्रीम सजेस्ट करीन, ती तुम्ही यूज करा ज्यांना खूप डार्क सर्कल आहेत. मोस्टली डार्क सर्कल ना फेअर स्किनला होतात, म्हणजे जे खूप जास्त गोरे आहेत किंवा थोडेसे नॉर्मल फेअर पण असतील ना, त्यांनासुद्धा डार्क सर्कल दिसून येतात. आणि काही गव्हाचा रंग पण ज्यांचा असतो त्यांनाही दिसतात, पण खूप रेअर इन केस दिसतात. मोस्टली बोलतात ना की व्हाईट कलरवाल्यांना खूप दिसतात. फेअरवाल्यांचे डार्क सर्कल दिसून येतात खूप स्पष्टपणे. सो त्यांचं म्हणजे पूर्ण गोरा रंग आहे ना, त्या एका गोष्टीमुळे खराब होऊन जातो. म्हणजे बोलतात डार्क सर्कलमुळे ना पूर्ण चेहऱ्याची जे सौंदर्य दिसलं पाहिजे ते प्रॉपर दिसत नाही. सो त्यासाठी मी तुम्हाला मस्त काही स्वस्त काही महाग दोन्ही टाईपची क्रीम आहे. जे तुम्हाला विदाऊट डॉक्टर कन्सल्ट तुम्ही म्हणजे हे बोलतात ना, यूज करू शकता. सो त्या पद्धतीचे मी काही तुम्हाला मेडिसिन सांगणार आहे. सो नक्की माझा नेक्स्ट व्हिडिओ बघा.